मित्रांनो, जुनं ते सोनं या सिरीज मधला आपला अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ. सो या व्हिडिओमध्ये आपण वीट कुठल्या कुठल्या प्रकारचे येऊ शकते आणि ती तुमच्या इंटिरियर डिझाईन मध्ये किंवा एक्सटिरियर मध्ये किती छान आपल्याला बनवता येऊ शकते याची आपल्याला माहिती देणार आहोत. हा जो समोरचा जो ब्रिकचा प्रकार आहे हा सगळा टेक्स्चर ब्रिक प्रकार म्हणून आपण यूज केला जातो. याच्यात वेगवेगळ्या कलरच्या विटा आहेत. या बाजूला हा कॉम्प्रेस्ड विटांचा प्रकार आहे. हा बुलनोज प्रकार म्हणून आहे. हे आपण कॉर्नरला जे आपण असे जे साईडचे विट लावू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला जर असं डिझाईन करायचं असेल मित्रांनो तर ते आपण करू शकतो. आपण कॉम्प्रेस्ड विट जो बघतोय त्याची फिनिशिंग खूप छान येते, स्मूथ फिनिशिंग मध्ये येते. त्याची NISO सर्टिफाईड आपली कंपनीची विट आहे. हा परफोरेटेड ब्रिक्स म्हणून आहे. तर हा तुम्हाला सांगतो की या वरच्या बाजूला परफोरेटेड ब्रिक्सचे हे टाइप्स तुम्हाला इथं लावलेले आहेत. क्लायडिंग टाईल्सची मटेरियल त्याच्यामध्ये रॉ लुकची पण क्लायडिंग टाईल्स आहे. त्याच्यामध्ये 1200 डिग्री सेल्सिअसला तापलेली विट आहे. खूप छान याची स्ट्रेंथ आहे. इंडस्ट्रियल कोळशावरती भाजलेली विट आहे. तिची इंडस्ट्रियल कोळशावरती भाजलेली विट आहे. याची कॉम्प्रेशन स्ट्रेंथ खूप चांगली आहे. जर आपल्याला विंडोसाठी आपण जर काय बघत असेल जाळी वगैरे त्यापेक्षा आपल्याला वेगळा प्रकार पण आपल्याला काही बनवू शकतो आपण. अशा युजफुल टिप्ससाठी तुम्ही एलिगन्सी इंटिरियर डिझाईनला फॉलो करा.